नमस्कार. आपण 13व्या अध्यायाचा अभ्यास करतो नमस्कार. आणि खरं तर 13वा अध्याय भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन करणार आहे आणि त्यामुळे त्याचं थोडंसं सूक्ष्म असं तत्त्वज्ञान जे आहे ते आपल्याला पचनी पडायला थोडं अवघड जात आहे. पण तरीही अभ्यासानं, अनुसंधानानं, सततच्या थोड्याफार जी काही आपण अभ्यास करतो आहे त्या साधनेनं आपल्याला हे सगळं समजेल अशी भगवंताला खात्री आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतो आहे की तुम्ही त्याचे अधिकारी आहात. असा अधिकार भगवंताने आपल्याला दिला आहे. म्हणून आपण हे भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप कसं आहे ते या 13व्या अध्यायातून जाणून घेतो आहे. 29व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. 29वा श्लोकही आपण मौलींच्या ओव्या घेतली आहे, पण बऱ्याच दिवसांनी भेटलो आहे म्हणून थोडीशी त्याही श्लोकाची उजळणी घेते. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. इथे पश्यती असं जरी संस्कृतमधलं दृश्य पश्यचं नाव क्रियापद असलं तरी पाहणे म्हणजे जाणणे अशा अर्थाने इथे आपल्याला ते घ्यायचं आहे की जो ह्या कर्माणि सर्वशः सगळी कर्म सर्वशः सर्व प्रकारे प्रकृतीद्वारा प्रकृत्या इव क्रियमाणाने जी प्रकृतीद्वारा केली जातात ती सगळी कर्म जो कोणी जाणतो, पाहणं आणि जाणणं थोडंसं, पण पश्यती याचा अर्थ आपण आपल्याला मराठीमध्ये पाहणे आणि जाणणे याच्यामध्ये जो थोडासा फरक आहे तो लक्षात घ्यायचा. आणि जाणणारा हा स्वतःला आत्मानं अकर्ता, एकीकडे हे सगळं प्रकृतीद्वारा घडतं आहे हे समजून घेतो आहे आणि आपण अकर्ता आहोत असंही कळतो आहे. तो ह्या पश्यती सहा पश्यती म्हणजे तो खरा म्हणजे यथार्थपणे जाणणार आहे. जाणकार कोण? तर जाणकार तो आहे की मी काही करत नाही आहे, मी अकर्ता आहे हे ज्याला कळतं आहे. आणि दुसरं काय तर हे सगळं प्रकृती घडवते आहे हे ज्याला कळतं आहे त्याबद्दल भगवंत म्हणतो आहे. आता असा जो कोणी हे ज्याला जाणता येतं ना, जो जाणकार आहे ना तो खरं म्हणजे महात्मा, तो भाग्यवान असा त्याचा अर्थ. आता भाग्यवान का बरं? तो ज्ञानी आहे, तो महात्मा आहे, तो भाग्यवान आहे, कारण तो जाणकार आहे. तो जाणतो आहे की सगळी कर्म ही प्रकृतीद्वारा होत असतात. आपण आपल्याकडे त्याचं कर्तृत्व घेतो, परंतु तसं काही नाही आहे. आपल्याकडे कर्तृत्व घेण्यासारखं काही नाही. प्रकृतीद्वारा सगळं घडत असतं आणि हे जो जाणतो तो जाणकार. आता सगळी कर्म प्रकृतीमध्ये होत असतात, चांगली वाईट, त्या चांगल्या वाईटाची सगळी जे काही योग्य असेल ते फळ मिळतं. उदाहरणाने आपल्याला पटवून घेता येईल की आपण जे काही प्रकृतीद्वारा होतं म्हणतो तर एखादी गोष्ट आपल्या बुद्धीने मनाला कळते, मग मनाने इंद्रियाद्वारा केली जाते. असं कर, मग ते इंद्रिय तसं करतात. समजा आपण असा विचार केला की समोर पेढा दिसला तर मग बुद्धीनं जाणलं की तो पेढा आहे आणि मग जणू काही हाताला आज्ञा केली आणि हाताने तो पेढा तोंडात घातलासुद्धा. आता ही सगळी जी काही घडले तरी इंद्रियाद्वारा जरी घडलं असलं तरी बुद्धीने मनाने हे सगळं इंद्रियाला करायला सांगितलं. आपोआपच तर काही हात पुढे जात नाही. त्या पेढ्याला बुद्धीनं ओळखलेलं होतं, तो पदार्थ चांगला आहे हे बुद्धीला माहीत होतं. त्यामुळे इंद्रियाद्वारा ही कृती केली गेली तरीसुद्धा त्याच्या मागे मनबुद्धी आहे. हे सगळं जे की आहे ते प्रकृती करते. आता त्याचं जे फळ आहे ते फळ स्वाभाविकच त्या कर्माचं फळ प्रकृतीलाच मिळतं. मग असं असताना ते फळ चांगलं वाईट असं का? तर त्याचं कारण आहे जो कोणी ज्या प्रकृतीने हे सगळं केलेलं आहे त्यातला जो कोणी आहे देहधारी त्याच्या क्षमतेवर ते सगळं अवलंबून आहे. म्हणजे असं आहे की ज्याला पेढा खाणं हे शरीराला तापदायक नाही आहे त्याला फळ चांगलं मिळेल, पण ज्याला शुगर आहे त्याला फळ नाही चांगलं मिळणार, त्याची शुगर कारण वाढेल. आधीच ज्याची तब्येत नाजूक झालेली आहे त्याला पेढा नाही चालणार, त्याला फळ कटूच लागेल. त्यामुळे त्या क्षमतेप्रमाणे ते फळ मिळणार आहे. प्रकृतीच घडवते आहे पण क्षमतेवर घडतं. उदाहरण नेहमी देतात की वाहनाची जी काही असते सगळी वाहनं पेट्रोलवर चालणारी जरी असली तरी स्कूटरचा वेग आणि कारचा वेग ह्याच्यामध्ये फरक आहे, कारण त्याची क्षमता
पेट्रोलात असणारी शक्ती ही सगळीकडे सारखीच आहे, परंतु त्या वाहनाची जी क्षमता आहे त्या क्षमतेवरती कर्म घडतं, त्याप्रमाणे त्याचं फळ मिळतं. आता आणखीन जरी थोडा आपण बारकाईने विचार केला तर मग आपल्या असं की सात्विक कर्म असेल, कर्म सात्विक झालं तर फळही सात्विक मिळेल. म्हणजे प्रकृतीनं सात्विक कर्म घडवलं तर फळही सात्विक मिळतं. केवळ एवढंच आहे की ही प्रकृती सर्व प्रकारची कार्य करते. आपण असं म्हणतो की सात्विक कर्म केलं की सात्विक फळ मिळेल, बरोबर आहे. जर का म्हणजे आपण प्रकृती पुरुषामधल्या पुरुषाच्या बदल्या म्हणजे त्या पुरुष म्हणजे चैतन्याच्या उपस्थितीबद्दल जर विचार केला तर ते जे चैतन्य आहे ते चैतन्य नसेल तर प्रकृती काहीच करू शकणार नाही आहे. त्यामुळे प्रकृती सगळं करते असं म्हटलं तरी ते चैतन्य असलंच पाहिजे, पुरुष असलाच पाहिजे, त्याशिवाय होते. हे सगळं जो जाणतो. आता हे की आता 13व्या अध्यायात मोठं नव्याने आपल्याला सांगितलं जात आहे असं नाही. आता हे आपल्याला माहिती झालेलं आहे की प्रकृती जरी सगळं करत असली तरी त्या प्रकृतीमागे चैतन्य असल्याशिवाय, पुरुष असल्याशिवाय हे घडत नाही. हे जो जाणतो तो जाणकार आहे, तो महात्मा आहे, तो भाग्यवान आहे असं आपल्याला सांगितलं जात आहे. हा विचार आपण केला आहे मागच्या वेळेस, ते आता लक्षात ठेवून पुढे जायचं आहे. याचा अर्थ असा आहे की ही जी प्रकृती आहे, 3 गुण इंद्रियांमुळे जे काही प्रकृतीकडून कर्म घडत आहेत, मग अशी म्हटलं तसं की आपण हे प्रकृतीकडून घडत आहे असं जरी म्हणत असलो तरी आपल्याला वाटतं मीच करता आहे, म्हणजे चांगलं होणार असेल तर किंवा चांगलं झालं असेल तर हे सगळं मी करता म्हटलं की त्याचं सुख दुःख सगळं आपल्याला आलं. त्यासाठी आपण म्हणत आहे की हे सगळं प्रकृती करते. ते प्रकृती ती करत असली तरी त्याच्या मागे करता करविता नाही म्हटलं आहे, पण त्याचं असणं, त्याचं अस्तित्व याची गरज आहे, चैतन्याची गरज आहे. मी म्हणजे आता असं तो आत्मा काही करत नाही, ते चैतन्य काहीच करत नाही. आपण पाहिलं याच्यापूर्वीसुद्धा की तो नुसताच द्रष्टा आहे, तो नुसताच बघणारा आहे, तो काही करत नाही आहे. हे सगळं जो जाणतो. आता मी म्हटलं की आपण अनेकदा हे ऐकलं आहे, वाचलं आहे, गीता सांगते, ज्ञानेश्वरी सांगते आहे, समर्थ सांगत आहेत. त्यामुळे आपण हे सगळं जाणलं नसलं तरी ऐकलेलं नक्कीच आहे. आणि मग असं ऐकलेलं असल्यामुळे आता एक पाऊल आणखीन पुढे टाकायचं की हे करते पण जे ते आपण आपल्याकडे प्रकृती जे करते आहे, जे काही ईश्वरी योजनेप्रमाणे घडायचं असतं ते घडणार आहे, प्रकृती सगळं घडवते आहे, हे कळलं असेल तर निदान आता ऐकलं आहे, वाचलं आहे, त्याचं आता जाणकार व्हायचं असेल तर आपण आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं की आता मी केलं आहे असं वाटून घ्यायचं नाही. आपण आपल्याकडून कृती झाली तरी ती ईश्वरी इच्छेनं झालेली आहे असं समजून करायचं. असं झालं की हे आत्मतत्व जाणल्यासारखं होईल. म्हणजे जाणकार आता म्हटलो आपण की भाग्यवान म्हणतोय, महात्मा म्हणतोय, जाणकार म्हणतोय, तर असं असेल. माऊलीने 80 पासून या श्लोकाच्या वरच्या निरूपणाच्या ओव्या केलेत. आपण 3 ओव्या पाहून झालेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही दृष्टांत माऊली दिले. आज आपण 82व्या ओवीपासून 83व्या ओवीपासून घेणार आहोत. आणखीन या आत्ता म्हटलेल्या विषयावरती माऊलीच्या या ओव्या चांगला प्रकाश टाकतील. 1083वी ओवी आहे. ऐसे मी येणे निवाडे, जयाच्या जीवी उजीवडे, अकर्तया ते पुढे देखील तेने. आता हा जो निवाडे आहे ना, हा निवाडे म्हणजे निर्णय. अशा प्रकारचा जो निर्णय, या निर्णयाने त्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला. आता निर्णय काय झाला तो मी सांगितला की आपण कोणी करणारे नाही आहोत, प्रकृती सगळं करते आहे, प्रकृती करते आहे आणि चैतन्य म्हणजे आत्मा तिथे आहे म्हणून करते आहे. हा सगळा जो निर्णय आहे हा ज्याला कळला त्याने खरोखरच अकर्ता आत्म्याला जाणलं. ओवी पाहिलीत का लगेच काय आपल्याला. ऐसेनी येणे निवाडे, हा जो काही निर्णय झाला, जयाच्या जीवी उजीवडे, उजीवडे म्हणजे प्रकाशलं, ज्याला हे पक्क कळलं. अकर्तया ते पुढे देखील त्याने, आणि अकर्त्या ते त्याने ह्या अकर्त्या आत्म्याला जाणलं. अंतःकरणामध्ये कसला प्रकाश पडला तर हा निर्णय झाला की कर्ता करविता कोण आहे, तर कर्ता करविता प्रकृती सगळं करते आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि हे ज्यांनी जाणलं, खरं आहे जगाचं सगळं जे की चलनवलन आहे, भूतमात्र चर आचर सगळ्यांच्या बाबतीत आपण म्हटलं तर त्यांची निर्माण होणं म्हणजे उत्पत्ती होणं, इथे राहणं, इथून जाणं, सगळी होणारी कर्म,
यांना सगळ्याला आत्मा आधारभूत आहे. आपल्या हातात काहीच नाही आहे. येणं हातात नाही, जाणं हातात नाही, इथली कर्म हातात नाही, काही आपल्या हातात नाही आहे. हे सगळं घडतं आहे आणि त्याला आधारभूत आत्मा आहे. आता ज्याच्या असण्यावर प्रकृतीचे हे सगळे खेळ चालतात, तो काही करत नसला ते त्याच्या अस्तित्वावर सगळं चालतं, म्हणजे तो आधारभूत असतो. तरी देखील आत्म्याचा, म्हणजे तो आधारभूत आहे, तरी देखील त्या आत्म्याचा कर्माशी संबंध नाही. आपण पाहिलं की तो नुसता आहे, तो करत काही नाही आहे, त्यामुळे त्याचा कर्माशी काही संबंध नाही. हे ज्याला समजलं, तो काही करत नाही आहे, त्याच्या अस्तित्वाखेरीज काही घडत नाही आहे, हे ज्याला कळलं, जो याचा अनुभव घेतो आहे, तो खरा ज्ञानी आहे, तो खरा महात्मा आहे. त्याला ब्रह्म म्हणजे काय त्याला कळलेलं आहे, त्याला ब्रह्माची प्राप्ती झालेली आहे. शब्दांच्या दृष्टीने विचार केला तर सोपं आहे बरं का, कळायला पण सोपं आहे, फक्त आपल्याला ते समजायला आणि त्याप्रमाणे आचरणाला खूपच अवघड आहे. पण तरी देखील आपण सुरुवातीला असं म्हटलं की आपल्याला भगवंत म्हणाला की तुम्ही अधिकारी आहात, 13व्या अध्यायापर्यंत आला आहे, त्यामुळे तुम्ही अधिकारी आहात हे सगळं जाणण्याचं आहे. त्यामुळे आपण हळूहळू जाणण्याचा प्रयत्न करूया की काहीही नसलं तरी आधारभूत असणारा हा आत्मा म्हणजे हे चैतन्य या सगळ्याला आधारभूत आहे आणि असं असला तरी त्याचा कर्माशी काही संबंध नाही आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे. आणि असं समजलं म्हणजेच ब्रह्माची प्राप्ती होणं. आता जे काही अस्तित्वात आहे किंवा अस्तित्वात येणार आहे, चर अचर असं सगळं आपण म्हणतो आहे, सजीव निर्जीव सगळ्यांच्या बाबतीमध्ये येते. प्रत्येकाची उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, वस्तूंना, व्यक्तींना, जीवांना, पशूंना, पक्ष्यांना, झाडांना सगळ्याला येणं आहे आणि जाणं आहे. पण या सगळ्यांमध्ये विविधतेमध्ये एकता आहे. सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण या सगळ्यांमध्ये एकता काय आहे तर एकत्व म्हणजे त्याचं अस्तित्व असणारा ईश्वर. या सगळ्यांमध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे. चर अचर सगळ्यांमध्ये म्हणते 84 लक्ष उलटे जीव असतील, जंतू असतील आणि चर न हलणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. हे कॉमन थिंग आहे. विविधतेमध्ये एकता आहे. सगळे निरनिराळ्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये एकता आहे, एकत्व आहे. ते काय तर या सगळ्यामध्ये ईश्वर आहे. या वहीमध्ये, या पेनामध्ये, या कॉम्प्युटरमध्ये, या दिव्यामध्ये सगळीकडे ईश्वर आहेच आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, चराचरामध्ये प्रत्येक गोष्टीत हा ईश्वर भरलेला आहे. हे जो जाणतो तो ब्रह्मरूप झाला आहे, त्याला ब्रह्मज्ञान झालं आहे, तो ब्रह्मपदाला जाऊन पोचला आहे. आपण चराचराचा किंवा या सगळ्याचा जरा विचार ठेवूया बाजूला. फक्त माणसाचा विचार आपण केला तरी आपल्या लक्षात येईल की प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा. त्या माणसाला रंग, रूप, आकार सगळं जे काही आहे ते प्रत्येकाचं भिन्न, काहीच एकसारखं नाही. जगामध्ये कुठल्याही त्याच्यासारखा असं आपण फार तर म्हणू, परंतु प्रत्येकात काहीतरी भिन्नता आहेच, वेगळेपण आहेच. हे वेगळेपण प्रकृतीपासून झालेलं आहे, तिच्या या गुणभेदांमुळे हा फरक आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये वेगळेपण आहे, पण प्रत्येकामध्ये एक एकत्व आहे, ईश्वर सगळ्यामध्ये आहे. हे जाणणं म्हणजे ब्रह्मज्ञान होणं आहे. आता असं जाणलं गेलं, समजलं आपल्याला की मग संपलंच ना, कोणी आपला शत्रूच नाही. सगळं जे की आहे ते प्रकृती तयार केलेलं आहे. सगळीकडे एकच एक आहे. आकार वेगळा आहे, रूप वेगळं आहे, नाव वेगळं आहे, परंतु सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. हे जाणणं बस एवढं एकच आहे. माऊली दागिन्यांचं उदाहरण देतात की दागिने निराळे असतात, गळ्यात घालायचे, कानात घालायचे, सगळ्या शरीरभर अनेक अवयवांचे, त्यांचा आकार, त्यांचं वजन, त्यांचं असणारं डिझाईन वेगळं वेगळं असतं. सगळी विविधता आहे, पण सगळ्यामध्ये असणारं जे सोनं आहे ते एकच आहे. तसं ईश्वर तत्त्व हे सगळ्या जीवांमध्ये एकच एक आहे, ते कळणं. सगळी प्रकृतीमध्ये असणारी विविधता आपल्याला दिसतेच, प्रत्यक्ष दिसतेच, पण ज्या सगळ्या परमात्म्यापासून ही सगळी निर्मिती झालेली आहे, प्रकृती त्यांनीच निर्माण केलेली आहे, त्या परमात्म्याला ओळखायचं असेल तर असं लक्षात येतं की तो आहेच, तो सगळ्यांमध्ये आहे. माऊली सोन्याचं उदाहरण देतात, तसं पाण्याचं देतात. पाणी एकच, समुद्रातलं असू दे, नदीतलं असू दे, विहिरीतलं असू दे, कुठेही असू दे,
त्याच्यामध्ये काही भेद नाही, ते पाणीच आहे. ते ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असेल एवढंच, परंतु ते पाणीच. त्यामुळे ही विविधता आपल्याला ठिकठिकाणी दिसते, पण आत्मतत्व एकच आहे, ईश्वर सगळ्यामध्ये आहे, ब्रह्म एकच एक आहे. हे जाणलं की आपण जाणकार झालो, आपण महात्मा झालो, आपण ब्रह्मज्ञानी ब्रह्मवेदी झालो, असा त्याचा अर्थ. आता हा ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्मच आहे, आपण ब्रह्मस्वरूप झालो. खरं म्हणजे काय आहे की असं होण्याचा खरा प्रश्नच नाही आहे, आहोतच. आपल्यामध्ये पण ईश्वर आहे ना, त्यामुळे ईश्वर स्वरूपच आपण आहोत. फक्त हे आता बुद्धीच्या द्वारा आपल्याला कळण्यासाठीचा प्रयत्न चालला आहे की अरे तू ईश्वर स्वरूप आहेस, तुझ्या आत माझ्या आत सगळ्या चराचरामध्ये सर्व ठिकाणी ईश्वरच भरलेला आहे. तो ओळखणं, तो जाणणं असं आहे. आता म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यात होण्याचा खरा प्रश्नच नाही आहे, आहेच आहे, फक्त ते समजणं आहे, एवढाच त्याचा अर्थ. आणि म्हणून आपण स्वतःला आणि कुणालाच या परमेश्वरापासून वेगळं ठेवण्याचा किंवा वेगळं करण्याचा प्रश्नच नाही, वेगळं मानण्याचा प्रश्नच नाही. हळूहळू विचार करायचा, मनन चिंतन करून आपल्याला समजलं की आता आपणच ईश्वर आहोत, आपल्यामध्ये जे ईश्वर तत्व आहे, ब्रह्मस्वरूप आपण आहोत. उगीचच आपण देवाला शोधत हिंडतो आहोत, ह्या तीर्थस्थानी त्या तीर्थस्थानी, इकडे भेटेल का तिकडे भेटेल का, त्याची काही जरूर नाही. आपणच स्वतः स्वरूप ईश्वर रूप आहोत, बाहेर शोधायला आपल्याला याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे ते वृद्ध माणसाचं उदाहरण देतात ना, डोक्यावरच असतो चष्मा आणि घरभर सगळ्यांना शोधायला लावत असतात. तसं झालं आहे की माझंच ईश्वर रूप मी आहे, परंतु मीच ईश्वराला शोधायला बाहेर हिंडते आहे, कारण मला माझं स्वतःचं स्वरूप जे आहे ते माहितीच नाही आहे. आता हे कधी कळेल असं वाटतं की अरे चला ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने, गीतेच्या अभ्यासाने आपल्याला हे कळेल. पण आता आपल्या लक्षात नाही की आपल्याला कळलं असलं तरीसुद्धा ते तेवढ्यापुरतं कळल्यासारखं वाटतं. पुन्हा आपल्या या विविधतेमध्येच आपण अडकतो. त्या सिंहाच्या कळपामध्ये एक मेंढी शिरली. खरी ती ते सिंहाचं पिल्लू होतं, पण मेंढ्याच्या कळपात शिरलं आणि बिचारं त्याला त्याचं स्वरूपच माहिती नाही. आणि मेंढ्यांसकट बेबे करतो आहे, मेंढ्यांसकट झाडाचा पाला खातो आहे, त्यांच्यासारखाच राहतो आहे. पण एकदा त्याला जेव्हा कळलं की अरे मी सिंह आहे, त्या क्षणाला म्हणजे तत्क्षणी जाणीव केव्हा होते, महात्मा होणं, जाणकार होणं, ब्रह्मवेदी होणं, ब्रह्मज्ञ होणं हे केव्हा घडेल, तत्क्षणी. ज्या क्षणाला त्या मेंढ्याच्या त्या पिल्लाला कळलं की मी मेंढे नाही आहे, मी सिंह आहे, तो जो क्षण आहे तोच क्षण आहे की सगळीकडे ईश्वराचा केव्हा कळेल, स्वरूप आपल्याला कळलं, मी ईश्वर रूप आहे आणि या चराचरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये तोच ईश्वर भरलेला आहे, हे त्या क्षणाला कळेल असं माऊली सांगतात. ही जाणण्याची गोष्ट आहे, ही समजून घ्यायची गोष्ट आहे. माऊली अशा ज्ञानी भक्त जो आहे त्या ज्ञानी भक्ताची स्थिती आता पुढल्या ओव्यांमध्ये सांगणार आहेत. पुढला जो 30वा श्लोक आहे त्या 30व्या श्लोकामध्ये यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यते तत् एवच विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. आता या श्लोकामध्ये माऊली आता मी म्हटलं की त्या क्षणी तत्क्षणी हे घडतं. कुठल्या क्षणी, त्याच्यासाठी या श्लोकामध्ये दिलं आहे की जेव्हा भूतपृथक भाव एकस्थम अनुपश्यती. भूतपृथक भाव एकस्थम अनुपश्यती म्हणजे काय, तर हे भूतमात्रांचं आत्ता सांगितलेलं जे वेगवेगळेपण आहे, प्रत्येकात विविधता आहे. आपण माणसांच्या बाबतीत पाहिलं की एकासारखा एक नाही, तर ही जी विविधता आहे, हे वेगळेपण जे आहे, तर वेगळेपणाचा भाव एकाच परमात्म्याने पाहतो की अरे ठीक आहे विविधता आहे, पण सगळ्यांमध्ये एकच परमात्मा आहे. आणि विस्तार अनुपश्यती, आणि परमात्म्यापासूनच सर्व विस्तार झालेला आहे. त्या परमात्म्यापासूनच सगळ्या या प्रकृतीचा विस्तार झाला आहे. आणि ही जी काही विविधता दिसते आहे, वेगळेवेगळेपण दिसतं आहे, त्या सगळ्यामध्ये तोच आहे. हे एकदा कळलं त्या क्षणी ब्रह्म संपद्यते, त्या क्षणी ब्रह्मज्ञान झालं असं समजावं. असं या 30व्या श्लोकामध्ये माऊली इतके छान छान दृष्टांत आपल्याला देतात आणि हा कठीण वाटणारा मुद्दा आपल्याला पटवून देतात. लक्षात घ्या, ज्या क्षणी मेंढीला कळलं की आपण सिंह आहोत त्या क्षणी त्याच्यात बदल झाला. तसं एखादा साधकाला ह्या सगळा जो काही भूतमात्रांमधला वेगळेपणा आहे, पृथक भाव आहे, त्याच्यामध्ये ईश्वर आहे
असं कळलं. आणि हे सगळं निर्माण झालं आहे परमात्म्यापासूनच निर्माण झालेलं हे ज्याला कळलं, त्या क्षणी ते आनंद स्वरूप झालं, ब्रह्मस्वरूप झालं, ते ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं त्या साधकाला, असं 30वा श्लोक आपल्याला सांगतो. माऊली सांगतायत, एरवी त्याची अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना, जई या भूताकृती भिन्ना दिसती एकी. भगवंत म्हणतात, अर्जुना खरं म्हणजे काय आहे माहिती आहे का? त्याला ब्रह्मदर्शन होतं जाणकाराला. कोणाला ब्रह्मदर्शन होतं किंवा ब्रह्मरूपता येते? तर होई जे ब्रह्मसंपन्ना, कोण ब्रह्मसंपन्न? जई या भूताकृती भिन्ना दिसती एकी. जगामधल्या सगळे हे जे भूतमात्र आहेत, त्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत, ह्या तत्वता एकाच आत्मरूपाच्या आहेत, अशी ज्याच्या दृष्टीला जाण आली, अशी ज्याची दृष्टी आहे, सगळं जे काही विश्व आहे ते विविधतेवर जरी असलं तरी त्या ठिकाणी एकच एक ईश्वर आहे, त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं, ब्रह्मसंपन्न तो झाला, असं सांगितलं. म्हणजे 30व्या श्लोकाच्या अर्थासाठी हे 1084 ओवी माऊलीने आपल्याला सांगितले. खरं आहे, भूताकृतीचे भिन्न भिन्न जे काही भूतमात्रांचं वेगळेपण आहे, त्या ज्याला एकच दिसतं, जे असं दिसतं ते एकपण, की त्या सगळ्यांमधलं एकपण असणारा ईश्वर ज्याला दिसतो तेच ते ब्रह्मसंपन्न झालं असं समजायचं. लहरी जैसिया जळी परमाणू कणिका स्थळी, रश्मीकर मंडळी सूर्याच्या जळी. आता 2 दृष्टांत माऊली देतात. त्या म्हणतात, एकतर पाण्यावरच्या लाटा, नेहमीचं माऊलींचं उदाहरण आहे, किंवा पृथ्वीमधले परमाणू, किंवा सूर्य आहे त्या सूर्याची किरणं, ही जशी एकरूपच असतात, वेगळेपण नाहीच आहे. आपण तिला लाट म्हणतो, आकार वेगळा असतो म्हणून, पण लाट शब्द जरी वेगळा असला तरी ते पाणीच असतं. सूर्याची अनंत किरणं आहेत, पण ते प्रकाशच देत आहेत, त्यामुळे सूर्याचीच ती किरणं आहेत, तो प्रकाशच आहे. किंवा पृथ्वीचा परमाणू आपण म्हटलं, एक कण जरी म्हटलं तरी ती जमीनच आहे, पृथ्वीच आहे. त्यामुळे छोट्या रूपात असो नाही तर मोठ्या रूपात असो तेच आहे. हे ज्याला कळलं, एकरूप एकत्व काय आहे प्रत्येकामध्ये, समान धागा कोणता आहे ते कळलं की ब्रह्मस्वरूप झालं. आता निसर्गातली ही 3 उदाहरणं आपल्या लक्षात आली. पुढे म्हणतात, ना तरी देही अवेव, अजून सोपं करून सांगतात, मनी आघवेची भाव, विस्फुलिंग अवेव वंदी एकी. आणखीन 3 उदाहरण देतात. ते म्हणतात की जसं आहे ना की आपण आपला देह म्हटला, आता या ना तरी देह अवेव, अनेक अवयवांचा हा देह आहे, त्याचं प्रत्येकाचं काम वेगळं आहे, परंतु या देहाचे ते अवयव आहेत. किंवा मनात जे अनेक आपल्या निरनिराळे संकल्प, निरनिराळ्या गोष्टी येतात, म्हणजे ज्याला भाव म्हणतो, निरनिराळे वेगवेगळे भाव आपल्या मनात येतात, पण त्या एकाच मनाचे भाव असतात. किंवा तिसरं विस्फुलिंग सावेव, मग म्हणतात की अग्नीच्या ज्या ठिणग्या असतात, अग्निरूपाचं एक ठिणगी असतो आणि तर सगळ्याचं अग्नीचं रूप आहे, तशी एकरूपता असते. अग्नीमधल्या ठिणगीचं जे रूप आहे ते असू दे, शरीरातल्या एखादा अवयव असू दे, ते शरीराचाच भाग येतो, किंवा मनामध्ये असलेला विचार असू दे, तैसे भूताकार एकाचे, हे दिठी रिगे जैसाचे, तेची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. आणि मग खरं आपल्याला कळेल की हे जे सगळं विश्व आहे किंवा विश्वातील वेगवेगळे जे काही वेगवेगळे पण आहे, आकाराचे आणि वेगवेगळे पण आहे, ते सगळं परमात्मा स्वरूपच आहे. हा ज्याला अनुभव आलेला आहे, मग त्याचं तारू बंदराला लागलं असं वर्णन करतात. त्याचं तारू बंदराला लागलं म्हणजे त्याला ब्रह्माचा अनुभव आला, त्याला हे कळलं. कोणाला कळलं? तर ही विविधतेमधली असणारी एकता, ईश्वर ज्याला कळला त्याला हे कळलं. तो मध्येच फोन आला होता म्हणजे असं झालं. आता पाणी लाटा काय, किंवा आपण म्हटलं तसं पृथ्वी धुलीकण काय, किंवा सूर्य आणि त्याची किरणं काय, जी काही उदाहरणं माऊलीने दिली 1084 पासून 84, 85, 87 या 4 ओव्यांचा विचार केला तर आपल्याला कळेल की या विश्व आणि परमात्मा हे आपल्या लक्षात येईल. ज्याला समजलं त्याला त्याचं तारू, ब्रह्मसंपत्तीचं तारू त्याला
लागलं किनाऱ्याला, असा त्याचा अर्थ झाला. आता थोडा आपण जर उदाहरणांच्या या दृष्टांताच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की खरंच फरक नाहीच आहे. मग अशी मी म्हटलं की लाटा आणि पाणी काय फरक आहे, त्या आकारामध्ये फरक आहे म्हणून आपण त्याला नाव वेगळं दिलेलं आहे. जमीन आणि धुळी कण गुणधर्म एकच आहे, द्रव्य एकच आहे, काय फरक आहे. सूर्य आणि सूर्याची किरणं, काहीच फरक नाही आहे. तीच प्रभा त्या किरणांमध्ये आहे. म्हणजे देह अवयवांना नावं वेगवेगळी कामं त्यांची आहे, पण ते शरीराचाच भाग आहे ना, त्यामुळे शरीरच आहे. मन तेच, मनामध्ये येणारे वेगवेगळे भाव पण मनाचेच भाव. त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टांतातून माऊली जे आपल्याला सांगतात ती विविधतेमध्ये एकता आहे. सगळं वेगळेपण आहे, पण त्या सगळ्या वेगळेपणामध्ये एकच एक गोष्ट आहे आणि ती कळली. नाव कुठे असतं, आकाराला नाव असतं. एकच एक माणसं आपण वेगवेगळी आहोत, त्यामुळे आपल्या भिन्न भिन्न असणाऱ्या प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं आहे, रूप वेगळं वेगळं आहे, आकार वेगवेगळा आहे, त्याला दिलेलं नाव स्वाभाविकच वेगळं आहे. परंतु त्यामध्ये एकच एक असणारं ईश्वर तत्व आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. निर्णय दृष्टांताच्या आधारानं माऊली आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतात. एकीकडे आपल्याला असं वाटतं की आता कळलं आपल्याला, खरंच आहे सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. परमात्म्याला असं बहु व्हावं वाटलं आणि तो विश्वरूपानं म्हणतात तसा प्रकट झाला आणि त्याचं जे काही आकार झालं, खरं म्हणजे त्याच्यात काही भेद नाही, पण वासुदेव हा सर्व, सगळीकडे वासुदेवच आहे. आता हा अनुभव येणं म्हणजे ब्रह्मसंपन्न होणं, की असू दे वेगळे पण वेगवेगळे आकार आहेत, वेगवेगळी रूपं आहेत, वेगवेगळे नावं आहेत, पण तोच सगळीकडे आहे असं समजलं की ब्रह्मसंपन्नता आली. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. माऊली आपल्याला सांगतात की मग असं एकदा कळलं की जे जे पदार्थ आपण पाहतो, मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, की मग आपण सगळं त्याला ब्रह्मरूपच मानायला लागतो. किती लागतो की सगळ्यांमध्ये ईश्वर आहे असं पाहिलं की सकाळी उठून आपण बाहेर जायला लागल्यानंतर दिसणारी प्रत्येक व्यक्ती ईश्वररूप, प्रत्येकामध्ये ईश्वर आहे तो बघायचा झाला. आपण काय कृती करणार, तर त्याला मनोमनी नमस्कार करणार, छानपैकी हसून त्याच्याशी सुप्रभात बोलणार. मग तो लिफ्टमन असू दे, दूधवाला असू दे, पेपरवाला असू दे, रस्त्यात कोणी ओळखीचा अनोळखी भेटलेला असू दे. संतांच्या बाबतीत असं सांगतात की अहो माणसं काय, रस्त्यामध्ये दिसणाऱ्या कुत्र्या मांजऱ्यामधला पण ईश्वर त्यांना दिसायचा. ही तयारी करायची आहे, ही तयारी आपल्याला करायची. सगळ्यात जे ईश्वर आहे तो ईश्वर आपल्याला दिसला पाहिजे. मग तो जिकडे पाहिल तिकडे ब्रह्मच दिसतात, तिथे ईश्वरच दिसतात. आता भगवंत सांगतो, आणखीन काय सांगू, मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. असं झालं ना की अपार सुखाचा आनंद, अपार सुखाचा अनुभव मिळतो, निस्सीम असं परमानंदाचा अनुभव मिळून जातो. काय आणखीन सांगायचं, येतुलेले तुझं पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठावो प्रतिपथा माझी झाली. भगवंत सांगतो अर्जुना, हे सगळं मी तुला प्रकृती पुरुष लक्षणं चांगली स्पष्ट समजावीत म्हणून ठाये ठावो प्रतिपथा, सगळी व्यवस्था तुला मी अगदी फोड करून स्पष्टपणे समजावलेली आहे. समजलेलं तुला, माझी झाली म्हणजे मी काय सांगितलं तर तुला कळलं ना. भगवंत अर्जुनाला म्हणतोय मी तुला हे सगळं स्पष्टपणे समजावलं आहे. कधी कधी असं वाटतं की अर्जुनाला तर की एवढं समजावं लागलं नसेल, त्याला नक्कीच लगेच कळलं असेल. मग एवढे दृष्टांत, एवढं सगळं तुमच्या आमच्यासाठी. मग आता हा भगवंताचा प्रश्न जरी दिसायला अर्जुनाला असला तरी तो आपल्यासाठी हे कळलं ना. आता म्हणतात एवढं सगळं सांगितलं, प्रकृती पुरुष काय आहे त्यांची लक्षणं सांगितली, स्पष्टपणाने समजावली, फोड करून सांगितली, आता कळली ना. आता या ब्रह्मसंपन्न पुरुषाला सगळ्या ठिकाणी एकच एक ईश्वर दिसायला हवा, सगळीकडे हरी भरून राहायला आहे असा अनुभव यायला पाहिजे. आता हे कळलं, अनुभव आला की नाही, प्रत्यक्ष तसं घडतं की नाही हे नंतरची गोष्ट, पण हे कळलं आपल्याला. जिथे पाहिल तिथे जी वस्तू पाहिल ती ब्रह्मस्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे. आपणही ब्रह्म, सगळं चराचरामध्ये ब्रह्म भरलेलं आहे. असा जो कोणी आहे, जोडे अपार सुख, त्याच्या बाबतीत म्हणतो की तो सुखरूप होऊन जातो. आपल्या सुखाच्या दुःखाच्या कल्पना वेगळ्या आहेत.
आपल्या सुखदुःखाच्या कल्पना ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. आणि भगवंत या ब्रह्मज्ञानी माणसाचं सुख कशात हे सांगतो आहे, तर तो म्हणतो आहे की त्याला हे कळलं आहे की सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. त्याला जोडे अपार सुख, तो सुखरूप होतो. त्याच्या दृष्टीनं तो परमात्मा आणि विश्व असे वेगळे भाग नाहीत. मी वेगळा, परमात्मा वेगळा आणि हे सगळं प्रकृती, हे सगळं विश्व वेगळं असं नाही आहे. हे सगळं एकच आहे. अमृत जैसे ये चुळा, का निधान देखिला डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा. आणखीन माऊली छान माऊली म्हणतात की अमृत जैसे ये चुळा, चूळ भरायला समजा अमृत मिळावं, किंवा निधान देखीजे डोळा, मार्गात काहीतरी फार मोठा ठेवा मिळावा, फार मोठी संपत्ती मिळावी, सहज मिळावी, काही न करता मिळावी, ते तुला जिव्हाळा मानावा, तसा हा लाभ झाला असं मानावं. अर्जुनाच्या निमित्तानं हे सगळं जे की तत्त्वज्ञान आहे हे तुम्हा आम्हाला कळलं आहे, सांगितलं आहे. तर ते म्हणतात की आपण सहजपणानं आपल्याला चुळभरायला अमृत मिळावं, सहजपणानं काही न करता खूप मोठा ठेवा आपल्याला मिळावा, असा हा लाभ झालेला आहे आपल्याला. हरीची कृपा झालेली आहे. आता आणखीन काय पाहिजे? चूळ भरायला, हातपाय धुवायला अमृत. पण असं आहे ना की आपण हट्ट करावा आणि भगवंतानी तो पुरवावा. तसं आहे की आईच्या जवळ मोठ्या वात्सल्यानं काहीतरी हट्ट केला तर आईला तो पुरवावाच लागतो. भगवंतानी उपमंडूला नाही का क्षीरसागर दिला. तसं आहे की भगवंतानी ह्या अर्जुनाला हे जे काही प्रकृती पुरुष लक्षणं सांगितली ना, हा जणू काही प्रत्याला आणून दिलं. खूप मोठं महत्त्वाची गोष्ट आज भगवंतानी अर्जुनाला दिली आणि स्वाभाविकच तुम्हा आम्हाला पण दिली. जी जाहलीये प्रतीती, घर बांधणे जे चित्ती, ते आता ना सुभद्रा प्रती या परी. आता 1091 ओळीमध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे जे काही मी सांगितलं ना, हे सगळं तुला त्याची प्रतीती येईल, अनुभव येईल, पण लगेच आत्ताच ठाम निश्चय करू नकोस. कसं आहे, भगवंत अर्जुनाला म्हणजे तुम्हा आम्हाला सुद्धा सगळं पटवून देतो आहे, पण तो म्हणतो आहे म्हणून तुम्हाला त्याची प्रचिती आली पाहिजे, तुम्हाला त्याचा अनुभव आला पाहिजे, तुम्हाला ते पटलं पाहिजे असं पण सांगतो आहे. म्हणून आत्ता अर्जुनाच्या निमित्ताने जी जाहली आहे प्रतीती, घर बांधणीचे चित्ती, लगेच काही मनामध्ये असं काही पक्का हे करू नकोस, निश्चय करू नकोस. ते आता ना सुभद्रा प्रती यावं. तू नीट समजून घे, नीट विचार कर, जरा थांब. हे जे काही मी तुला सगळं सांगितलं, प्रकृती पुरुषाची लक्षणं सांगितली, सर्वत्र ईश्वर भरून राहिलेलं सांगितलेलं आहे. आत्म्याचं काम काय आहे तर तो नुसताच आहे, पण त्याच्याशिवाय काही करता येत नाही असं सगळं सांगितलेलं आहे. तर हे सगळं नीट समजून घे, अनुभव नीट आधी समजून घ्यावा, जरा थांबावं. एकदम काही तसं पाऊल उचलायचं कारण नाही आहे. आत्ताच काही ठाम निश्चय करू नकोस. काय मी सांगितलं ते समजून घे. तरी एक दोन्ही ते बोल, बोली जती सखोल, देई मना ते बोल मग ते घे. ते म्हणतात आणखीन एक गूढ अशी गोष्ट मी तुला सांगणार आहे. आत्ता पण जरा सगळं सांगून झालं, तुला कळलं, लगेच काही त्याच्यावरती हे घेऊ नको म्हणालं आहे. तरी एक दोन्ही ते बोल, आणखीन 2 गोष्टी मी तुला सांगणार आहे. बोली जती सखोल, सूक्ष्म सांगणार आहे, महत्त्वाच्या सांगणार आहे. देई मना ते बोल मग ते घे. पण देई मना ते, आता जे मी तुला सांगणार आहे अत्यंत गूढ सांगणार आहे, सूक्ष्म सांगणार आहे. त्यासाठी तुला काय करावं लागेल? तुझं मन मला द्यावं लागेल. देई मन, तुझं जे मन आहे ना ते माझ्या स्वाधीन कर. तुझं मन माझ्याकडे गहाण ठेव. म्हणजे आता तुझ्या मनात भलते चालतं काही विचार यायची आवश्यकता नाही आहे. मी काय सांगतो आहे ते नीट समजून घे, मगच त्या घेता येतील. आता ज्या गूढ गोष्टी मी तुला आत्तापर्यंत सगळं सांगून झालं ते तुला कळलं, पण लगेच काही तू निर्णय लावू नको, तुझा तो अनुभव घे असं भगवंतांनी सांगितलं. आता भगवंत म्हणतो आणखीन मी काही महत्त्वाची गोष्ट तुला सांगणार आहे, गूढ सांगणार आहे, सूक्ष्म सांगणार आहे. आणि ती मात्र तू काय कर, ती समजून घेण्यासाठी मन माझ्याकडे दे. आता काय भगवंतांनी मुळी त्याची महत्त्वाचीच गोष्ट काढून घेतली. आपल्या मनाचीच सगळी गडबड असते ना. आपल्याला किती जरी पटवायला हवं असलं तर मनाला पटायला हवं ना. तर इथे मुळे भगवंतांनी सांगितलं मनच माझ्याकडे जाऊन टाक आणि मगच मी तुला या गोष्टी सांगतो. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथे अवधानाचे केले सर्वांगी रे. भगवंत असं म्हणाले की तुझं मन माझ्याकडे दे आणि सांगायला सुरुवात केली. म्हणजे जणू काही
अर्जुनाने याला मन देऊन टाकलं, लगेच देऊन टाकलं. आणि मग अर्जुनाने सर्व अवधान त्याच्याकडे दिलं. काय भगवंताची युक्ती आहे पहा. मन मागितलं, आता मनच तिकडे गेलं. लगेच काय भगवंत म्हणतो, ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथे अवधान जरी केले सर्वांग गई. आता काय झालं, सगळ्या प्रकारचं अवधान अर्जुनाने तिथेच दिलं. मन द्यायला असेल, मनच भगवंताशी गेल्यामुळे सगळं जे की अनुसंधान आहे, जे की अवधान आहे, लक्ष आहे, ते तिथेच गेलं. सगळ्या सर्वांगाचे कान झाले. त्या कोंडीबा धनगराची गोष्ट आपण वारंवार आठवण देतो की भगवंत भेटेल का, तर हो भेटेल. कसा भेटेल भगवंत? त्या सज्जनगडावर ते बुवा आहेत ना, त्यांच्याशी राम बोलतो, माझ्याशी बोलेल का, विचारा त्यांना जाऊन. आणि मग तो कोंडीबा धनगर समर्थांकडे आला आणि म्हणाला, मला पण रामाला भेटायचं आहे, भेटेल का? समर्थ आले, हो भेटेल. आणि मग समर्थाने कोंडीबाला काय सांगितलं की राम तुला भेटेल, तू मनाचं ऐकू नकोस. अगदी हीच गोष्ट इथे अर्जुनाला भगवंत सांगतोय. भगवंत म्हणतो, तुझं मन मला गहाण ठेव माझ्याकडे, आणि मग मी तुला काय सांगतोय ते ऐक. तसंच कोंडीबा धनगराला समर्थाने सांगितलं की तुझं काय कर, मनाचं ऐकू नको. मनाचं ऐकू नको म्हणजे सगळं काय ते अनुसंधान पूर्णपणानं तिथेच दिलं आहे, भगवंताशीच दिलेलं आहे, सर्वांगाचे कान केलेले आहे. स्वामी चिन्मयानंद म्हणतात की जो या आत्मतत्व जाणणारं, सगळ्यांमध्ये आत्मतत्व आहे असं जाणणारं आहे ना, ते हे जे काही सगळं दृश्य आहे, म्हणजे विविधते नटलेलं हे सगळं जग आहे, ते जग म्हणजे आत्मतत्वावर एक असं जादूचं पांघरूण आहे. आत्मतत्वच आहे, पण त्या आत्मतत्वावर एक पांघरूण घातलं आहे, जादूचं पांघरूण घातलं आहे. आणि ते जे पांघरूण आहे त्या आत्मतत्वावर घातलेलं, ते वेगवेगळ्या नावानी असं दृश्य जग जे आहे ना, ते वेगवेगळ्या नावानी आणि ते विद्रूप करून टाकलं आहे. म्हणजे मुळात ईश्वर रूपच आहे, त्या ईश्वर रूपावर हे पांघरूण घातलं आहे, म्हणजे हे दृश्य जग. आणि हे दृश्य जग त्यांनी तर त्याला विद्रूपच म्हटलं. आपण त्या दृश्य जगामध्ये अडकतो, कोण आपल्याला ते आकर्षित करून घेतं. त्या भूलभुलयामध्ये, मॉलमध्ये कसे आपण अडकतो तसं आहे की हे सगळं दृश्य जगामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी चिन्मयानंद सांगतायत की हे जादूचं पांघरूण आहे, ईश्वरावर घातलेलं हे जादूचं पांघरूण आहे दृश्य जग म्हणजे. आणि ते दृश्य जग विद्रूप आहे, त्यांनी ते झाकून टाकलं आहे ईश्वर रूप, असं त्यांचं म्हणणं आहे. हे आपण लक्षात घेता कळेल की खरंच सगळीकडे ईश्वर रूप आहे. आणि त्याच्यावर ह्या प्रकृतीने, ह्या दृश्य जगाने असं काही, आता विद्रूप न म्हणता आपण असं म्हणूया की अशा काही गोष्टी केल्या आहेत की ते ईश्वर रूप आपल्याला दिसतच नाही. वरती घातलेलं पांघरूण जे आहे ते निरनिराळ्या आकाराचं, रंगी बेरंगी असं सगळं आहे, चित्ताला आकर्षित करणार आहे, तेच पुढे येत आहे आणि तिथेच आपलं अडत आहे. म्हणून मन ईश्वराला दे. भगवंत म्हणतो, मन मला गहाण देऊन टाक, आधी मन माझ्याकडे दे, म्हणजे मन तुझं या वरच्या सगळ्या गोष्टी मला अडकणारच नाही, कारण नाहीच आहे तुझ्याजवळ, ते तू मला देऊन टाकलंयस. म्हणून माऊलींनी ओवीत सांगितलेलं आहे की त्यांनी म्हटलं की काय कर की ते मन मला देऊन टाक आणि मग मी तुला ही जी गुह्य गोष्ट आहे ती सांगणार आहे. असा जो आत्मज्ञान प्राप्त झालेला साधक आहे त्याचं काय होतं, त्याचं शरीर, मन, बुद्धी हे सगळं आत्मतत्वाशी तादात्म्य पावलेलं असतं. काही त्याचं वेगळं नसतं, त्याच्या मनात दुसरा कुठले विचार येत नाही, त्याच्या बुद्धीला कुठलं काही दुसरं कळत नाही. चराचरातल्या सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या भूतमात्रांमध्ये सगळीकडे त्याला ईश्वर आहे याची जाणीव झालेली असते. एक पौराणिक दंतकथा म्हणूया, पांडुरंग शास्त्री आठवल्याने त्यांचं गीतामृत नावाचं जे पुस्तक आहे त्या गीतामृतामध्ये ही गंमतशीर गोष्ट लिहिली आहे की म्हणे एकदा काय झालं, नारद भगवंताकडे गेले आणि भगवंताजवळ त्यांनी एक मागणी केली नारदांनी. आणि मागणीच काही इतकी विचित्र केली. नारद म्हणाले भगवंताला की अरे म्हणाले मला एक पत्नी हवी आहे. आता खरं तर म्हणाले मी काय ऐकणार, सगळेजण म्हणाले विवाहबद्ध होतात. नारद बहुता पांडुरंग शास्त्री लिहितात की मरीन ड्राईव्हवर फिरून आले, सगळीकडे फिरायचं ना, कुठेही जायला त्यांना काही
बंधन नव्हतं, त्यामुळे कुठे जायचं आहे. तर म्हणे नारद महाराज मुनी बहुतेक मरीन ड्राईव्हर फिरून आले आणि तिथे त्यांनी पाहिलं की इथे एकटं कोणीच नाही आहे, प्रत्येकजण कोणाबरोबर दुसरा आहेच. मग आपल्याला पण कोणीतरी पाहिजे. मग आता काय करावं, इतर कोणाजवळ मागून कसं जाईल, कोण देईल आपली पत्नी. त्यामुळे इतर कोणाजवळ मागून उपयोग नाही, आपण डायरेक्ट भगवंताकडे जावं. बरं, भगवंताकडे जाण्याचं आणखीन एक चांगलं कारण आहे की ते भगवंताला म्हणाले, अरे तुझ्याकडे मी का आलो माहिती आहे का, तुझ्याकडे 16,108 आहेत, तुला एक द्यायला काहीच हरकत नाही आणि म्हणून मला एक दे म्हणाले. तर भगवंत पण काय, भगवंताला हो काही हरकत नाही, घेऊन जा. पण म्हणे असं कर, मी जिथे नाही आहे ती घेऊन जा, मी जिथे नाही आहे ती घेऊन जा, असं भगवंतानी नारदाला सांगितलं. नारद एका दालनातून दुसऱ्या दालनात, एका ह्याच्यातून दुसरीकडे असे गेले आणि प्रत्येक ठिकाणी भगवंत कुठेतरी आहेच. कुठे भगवंत खेळतायत, कुठे भगवंत हसतायत, कुठे भगवंत जेवतायत, काही ना काहीतरी चाललंय. भगवंत नाही अशी जागाच नाही. आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, सगळीकडे ईश्वर भरलेलाच आहे. कथेतला सारांश रूपात काय लक्षात घ्यायचं, सगळीकडे तो आहेच आहे हे कळण्यासाठी हा विचार सांगितला. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. पुढला जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगतायत की कौन्तेय अर्जुना, अनादित्वात, हे सगळं अनादि असल्यामुळे, आणि निर्गुण, भगवंत कसा आहे, परमात्मा कसा आहे, तर अनादि आहे, निर्गुण आहे. त्यामुळे अनादि असल्यामुळे, निर्गुण असल्यामुळे हा स्वतः म्हणजे हा स्वतः परमात्मा अविनाशी असल्यामुळे शरीरात असून सुद्धा, शरीर अस्थोपी, शरीरामध्ये असून सुद्धा काही करत नाही. अनादि आहे, निर्गुण निराकार आहे, अविनाशी आहे, कधीही नाश पावणार नाही आहे, आणि तो ह्या शरीरामध्ये आहे पण तो काही करत नाही. शरीर अस्थोपी न करोति न लिप्यते, काही करत नाही त्यामुळे तो लिप्तही होत नाही. हे या परमात्म्याचं एका श्लोकामध्ये वर्णन करून सांगितलं की आत्तापर्यंत सांगितलंच आहे. आता लक्षात घे की तो कसा आहे, अनादि आहे, निर्गुण निराकार आहे, आणि खऱ्या अर्थाने कसं आहे की तो कधीही नाश न पावणार आहे. त्यामुळे काय कर, तर तो काही करत नाही आणि तो लिप्तही होत नाही, समजून घे. परमात्मा अनादि असल्यामुळे परमात्म्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध किंवा तीन गुण, सत्व, रज, तम, हे काही नाही आहे. मग आता असं आहे की त्याला काहीच आहे, तो परिपूर्ण आहे. मग परिपूर्ण असल्यामुळे त्याला काही इच्छाही होत नाही. बरं, इच्छाच होत नाही त्यामुळे त्या इच्छा पूर्ण करण्याचा पण काही प्रश्न येत नाही. असा हा परमात्मा असल्यामुळे तो निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, कमी होत नाही, वाढत नाही. आपण म्हणतो ना, समुद्राला भरती आली, समुद्राला भरती आली म्हणजे पाणी पुढे पुढे येतं, किंवा समुद्राला ओहोटी आली म्हणून ते पाणी मागे मागे जातं, मागे मागे गेल्यासारखं वाटतं. परमात्मा ह्या शरीराच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतो. शरीराला चलनवलन करण्यासाठी तो प्रेरित करत असला तरी तो प्रत्यक्षात काही करत नाही, कर्माचं बंधन त्याला नसतं. आपला जो देह आहे ना, ह्या देहामध्ये 2 प्रकारांनी अभिव्यक्ती होत असते, एक जीवभावाच्या रूपानं आणि एक आत्म्याच्या रूपानं. मुंडकोपनिषदामध्ये एक मंत्र आहे, त्यामध्ये एक दृष्टांत आहे. 2 अगदी सारखे पक्षी असतात, दोघांची खूप मैत्री असते. 2 पक्षी कुठले, तर ह्या देहरूपी झाडाच्या एकाच फांदीवर बसलेले आहेत. जीवभावाच्या रूपानं एक पक्षी, आत्मभावाच्या रूपानं दुसरा पक्षी. आता त्यातला जो जीवभावाच्या रूपाने म्हणजे शरीररूपी जो आहे तो काय करतो, तो कर्माची फळं चाखतो. काही त्याला गोड लागतात, मग नाचायला लागतो, उड्या मारायला लागतो. काही त्याला कडू लागतात, मग तो दुःखी होतो. दुसरा जो असतो तो आत्म्याच्या रूपानं, तो मात्र पक्षी फळं चाखत नाही, तो नुसता असतो. आत्मरूपानं असणारा तो पक्षी नुसता असतो, फळ चाखत नाही. फळ चाखत नसल्यामुळे सुखही नाही आणि दुःखही नाही.
आता हा जो दृष्टांत उपनिषदातला आपल्याला दिसतो त्यावरून आपल्याला कळेल